नर्मदे हर. नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे. तर आता मी बसले होते अनसुया या गावामध्ये. एक चहाची टपरी होती, त्या टपरीपाशी मी बसले होते. बराच वेळ झाला आणि काही पुढे जाण्याचं काही व्यवस्था होईल असं काही लक्षण दिसेना. आणि थोड्या वेळानंतर तर मग मी असं हे सगळा विचार सोडूनच टाकला की आता आपल्याला पुढं जाण्यासाठी काही शोधायचे किंवा काय. कारण की सुरुवातीला 1-2 वेळा प्रयत्न करून झाले आणि आपल्याकडनं काही होत नाही म्हटल्यानंतर मग मी निवांत बसून टाकले. कपडे वगैरे धुतलेले होते, सकाळी ओले होते, ते वाळत टाकून दिले. इकडे तिकडे ताराबिरा होत्या त्याच्यावर आणि बसले शांतपणे. आणि जसा जवळपास 1-सव्वा तास होऊन गेला तसं म्हटलं आता काय करावं, काही कळायला मार्ग नाही. कारण ऊन तर खूप होतं, प्रचंड ऊन होतं दुपारचं. तर असंच कंटाळून थोडे गेले होते आणि त्याच दरम्यानमध्ये एक असे पांढरे कपडे घातलेले एक जण मला विचारायला लागले की अरे मैया जी, आप अभी तक इधर ही बैठे हो? मग मी म्हटलं हां, इधर ही बैठे हैं. तर ते म्हणले की मगाशी तुम्हाला मी पाहिलं होतं मंदिरामध्ये. आणि ते कदाचित बोलले असते, कारण बरेच लोकं बोलत असायचे तर कधी कधी लक्षातही राहायचं नाही की कोण बोललं कोण नाही, कारण सगळेच पांढरे कपडेवाले असायचे बरेच लोक. तर मग मला असं धूसर आठवलं, हां हां, हे मगाशी आपल्याला काहीतरी भेटले असावेत बहुतेक. तर मग ते म्हणले की तुम्ही इथेच बसलात आणि काय पुढं वगैरे जाणार नाही, काय कसं पैदल आहे, काय आहे तुमचं? म्हटलं नाही, मी आता वाहनाने जाणार आहे पुढे, पण इथून काही मला बस किंवा काही दुसरं वाहन तर काहीच दिसत नाही आहे, म्हणून मी वाट बघत होते. मग ते म्हणले बरं बरं ठीक आहे. मग ते इकडे निघून गेले ते आणि पुन्हा 10 मिनिटांनी आले आणि म्हणले की मैया जी, आपकी व्यवस्था हो गई जाने की. मग मी उत्साहात लगेच उठले, इकडचे तिकडचे कपडे वगैरे वाळत टाकलेले ते घेतले, टाकले पटापट पिशवीमध्ये. म्हटलं काय आहे, कुठे काही जीप वगैरे किंवा काय आहे ते जाण्याचं? तर मग ते म्हणले या माझ्याबरोबर. मग मी त्यांच्या मागोमाग गेले आणि 1-2 मिनटं अंतर गेल्यानंतर त्यांनी एक ॲक्टिवा त्यांची एक उभी केली होती तिथे आणि ते म्हणे की ही माझी ॲक्टिवा आहे आणि याच्यावरून मी तुम्हाला पुढच्या गावी सोडणार आहे, चानोदला. आता काही लोकं त्याला चाणोद म्हणतात, काही लोकं चांदोद म्हणतात. तर त्या गावी मी पुढे जायचं ठरवलं होतं आणि हे म्हणे की या ॲक्टिवावरून मी तुम्हाला घेऊन जातो. तर मला एकदम असं आश्चर्यच वाटायला लागलं की बाबा हे कोण आहेत आणि एवढी असं 65च्या दरम्यान वगैरे वय होतं त्यांचं. आणि म्हणजे ह्या व्यक्तीला बाकी म्हणजे दुसरं आपलं काम सोडून माझ्यासाठी एवढ्या लांब यायचं वगैरे असं म्हणजे काही आवश्यकता नाही. तसं आपण काहीतरी केली असते आपली आपली व्यवस्था. म्हणून मी त्यांना म्हटलं की नाही, तुम्ही तुमचं सगळं काम सोडून असं एवढ्या लांब काही यायची गरज नाही, मी बघते काही ना काहीतरी होईल व्यवस्था. नाही झालं तर मग उद्या बघेल मग मी त्या ह्याच्यात. ते म्हणे नाही नाही तसं नाही, मग मी तुम्हाला सोडतो म्हणे. मी तसंही मी रिकामच आहे, माझं सकाळचं काम होतं इकडे मंदिरात थोडंसं, ते झालं आणि मी तुम्हाला याच्यावरनं घेऊन जातो. तुम्ही बॅग वगैरे पुढं ठेवायची तर पुढे ठेवू शकता. आता मला म्हणजे क्षणभर काय करावं काही कळेना झालं, पण मग शेवटी म्हटलं ठीक आहे, आता ही कदाचित मैयाचीच व्यवस्था दिसते आहे. म्हणून मग म्हटलं नाही, बॅग पुढे नाही ठेवत, मी मागेच ठेवते. कारण पुढे ठेवली असती तर कदाचित त्यांना बसायला पण ते थोडं त्रासदायक झालं असतं. त्यामुळे मी पाठीवर घेतली बॅग आणि त्या ॲक्टिवावर त्यांच्या मागे बसले. आणि मला असं क्षणभर का होईना वाटलं की OMG नावाचा मध्यंतरी एक पिक्चर आला होता. तर त्याच्यामध्ये तो परेश रावलला अक्षय कुमार हा कृष्ण असतो आणि तो मागे बसवून त्याला घेऊन जातो. असा क्षणभर विचार त्या क्षणीसुद्धा माझ्या मनात आला. आणि ते सामान्य व्यक्तीच होते, पण सामान्यातलं असामान्यत्व त्यांच्यामध्ये नक्कीच असणार आहे. कारण त्यांनी एका नर्मदा परिक्रमावासीची मदत करण्यासाठी स्वतःचा सगळा दुपारचा आराम वगैरे सगळं सोडून माझ्यासाठी ते यायला तयार झाले होते, असं त्या क्षणी तरी मला वाटलेलं. आणि मग जाता जाता ते म्हणाले की आता यहाँ से आप कहाँ जाओगे, चाणोद जाओगे ना? तर म्हटलं हां. तर म्हटलं ठीक आहे, तर किती वेळ लागेल किंवा किती लांब आहे अंतर? तर ते म्हणे आहे तसं 10-15 किलोमीटरपेक्षा थोडंसं जास्ती आहे, पण मी तुम्हाला सोडेल म्हणे, त्याची तुम्ही काळजी करू नका. पण मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट चांदोदला गेलात तर मधल्या भागामध्ये काही तीर्थ आहेत, तर ती तीर्थ तुमची राहून जातील बघायची. तर मला असं वाटतं की तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक बद्रिकाश्रम म्हणून आश्रम आहे, खूप सुंदर स्थान आहे आणि तीर्थ पण आहे ते,
तर ते मी तुम्हाला दाखवतो, तर चालेल का? तर मी तर आनंदाने हो म्हणलं. फक्त आता ऊन होतं, पण म्हटलं हरकत नाही. आता मैयाचीच जर इच्छा असेल समजा, की आपण असं एखाद्या ठिकाणी डायरेक्ट न जाता वाटेतली जी ठिकाणं आहेत, वाटेतली तीर्थ आहेत, ती पण बघावीत आणि तीसुद्धा ॲक्टिवावरून म्हणजे अगदी त्या शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या अगदी ठिकाणापर्यंत आपल्याला जाता येतं असं. मग बरं म्हणलं आणि मग त्यांनी गाडी दुसऱ्या दिशेला वळवली. मी आपली आरामात बसले होते. आता टळटळीत ऊन मात्र होतं दुपारचं. अगदी 1-1:30 वाजताचं जबरदस्त ऊन होतं. मी आपल्या डोक्याला ओढणी वगैरे बांधली होती आणि त्यांनी असं काहीतरी कापडसारखं डोक्याला बांधलं होतं त्यांच्या. नंतर मग त्यांनी मला एका बरकाल नावाच्या गावी तिकडे जवळपासच होतं ते वाटेत, तर तिथे नेलं आणि तिथे एक कुटिया म्हणजे आश्रमच एक होता आणि त्याला कुटीर असं काहीतरी ते म्हणत होते, नर्मदा कुटीर वगैरे. तर त्या बरकाल गावी मग तिथे एक साधू महाराजांची मूर्ती वगैरे पण होती आणि आश्रमातले एकजण ते दुपारचा आराम करत होते. मग त्यांना आम्ही काही उठवलं नाही. त्यांना म्हटलं, "झोपा, झोपा तुम्ही, चालू दे तुमचा आराम. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही फक्त आश्रम पाहायला आलेलो आहे." मग ते मला थोडंसं त्या आश्रमाची माहिती वगैरे सांगायला लागले, की इथे एकजण जे बाबाजी होते, ते आता त्यांचं देहावसान झालं 2-3 वर्षापूर्वी वगैरे म्हणजे. पण त्यांनी इथे भरपूर काम केलं या भागामध्ये आणि इकडे नर्मदा परिक्रमावासींची पण ते चांगली व्यवस्था वगैरे करायची असं. ये बरकाल बरकाल नर्मदा कुटीर बिल्कुल मैया किनारे। हाँ, मैया किनारे ही है एकदम, वहीं से दिखती है। इनका नाम क्या बोला? मित्रानंद जी महाराज। मित्रानंद जी महाराज, नमस्ते नमस्ते। बहुत बहुत लोगों की भलाई की। विश्वकर्मा पुत्र नरवल नील थे ना, हाँ, जो राम के टाइम में जो पत्थर डाले थे, तैरे थे, वो नलेश्वर महादेव तैरे। हाँ, नलेश्वर। वो गए थे आप? नहीं, नलेश्वर भी रह गए। नलेश्वर शुक्रदेव ये छोड़ के हम लोग। और नलेश्वर से पूरा रास्ता ही है नदी किनारे किनारे यहाँ। हाँ हाँ हाँ, चलिए। नहीं नहीं, रहने दो। अच्छा, ये तो अपने आता मग असं ते बोलता बोलता पुन्हा मला आश्रमाच्या थोडंसं गच्चीवर वगैरे घेऊन गेले. हे म्हणजे त्यांना इतका उत्साह होता की सगळ्या गोष्टी दाखवण्याचा, त्यांना माहिती पण होती भरपूर. मग मी त्यांना थोडंसं विचारलं, कारण इतका वेळ मी त्यांना ते कोण काय याविषयी खूपशी माहिती विचारली नव्हती. पण आता जसा आमची जरा चांगली ओळख झाल्यामुळे मी त्यांना विचारलं. तर ते म्हणे, "मी इथून जवळच माझं गाव आहे राहण्याचं आणि साधारणपणे 7-8 किलोमीटर लांब तिथून गाव होतं, म्हणजे अनसुयापासून. आणि ते पण ॲक्च्युली परिक्रमेत होते. पण त्यांनी काय केलेलं, की त्यांच्या घरामध्ये काही लग्नकार्य असल्यामुळे परिक्रमा थोडंसं थांबवली होती वाटेत, म्हणजे ज्याला आपण खंड परिक्रमा म्हणतो, अशा प्रकारे त्यांनी ती बाटली आणून घरी ठेवून दिली होती. आणि ते म्हणले, की एक माझं हे 15-20 दिवस जरा घरचं कार्य पार पडलं, की मी पुन्हा पुढे परिक्रमेला निघणार आहे. तर म्हणजे मी या भागापर्यंत माझी परिक्रमा ओंकारेश्वरवरनं चालू केली होती आणि मग मी या घराच्या भागापर्यंत आलो आणि आता तिथून परत पुढे चालू करेल. पण आज तुम्हाला मदत करण्याची संधी मिळाली तर मला छान वाटतं आहे आणि ह्या भागाची मला माहिती पण आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही माहिती नसेल किंवा या भागाची मी तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतो. मग असं ते बरकाल नावाचा गावातला तो जो आश्रम होता तो पाहिला आणि मग पुन्हा गाडीवर बसले. मग त्यांनी पुढे मला अजून नेलं आणि तो एक आश्रम होता, त्याचं नाव होतं बद्रिक आश्रम. अतिशय मोठा आश्रम होता आणि चढायला पायऱ्या वगैरे अशा होत्या सुरुवातीला भरपूर आणि असं थोडासा गावातल्या भागातला असल्यासारखा होता, म्हणजे रस्ते वगैरे चांगले होते तिथे. पूर्ण गाव असं नव्हतं, तसा शांतच परिसर होता. पण म्हणजे इथे बरकालला जाताना कसं अगदीच कच्चा रस्ता होता तसं नव्हतं, इथे जरा पक्का रस्ता होता. आणि तिथे गेल्यानंतर आतला आश्रम पण अतिशय सुंदर आणि आश्रमातून दिसणारी मैया म्हणजे काय बोलावं तिच्यापुढे. एकतर अशी खूप खोल होती, म्हणजे अगदी 100-125 मीटर खोल असेल असं खोल पात्र होतं वरनं खाली, म्हणजे असं पायऱ्यांनीच उतरून खूप बऱ्याच पायऱ्या होत्या जायला. पण तिथे आता त्यांनी कंपाऊंड घालून बंद करून टाकलं होतं, कारण की
यावेळेला जो मैयाचा खूप मोठा पूर आला होता, तर त्याच्यामुळे सगळं खालचा भाग तो मातीचा सगळा असा होता, तो ढासळला होता काही भाग आणि ते जाणं थोडं धोकादायक होतं, म्हणजे घाट असा नीटसा राहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी तो सध्याच बंद केला होता. आणि आश्रम मोठा होता आणि यांनी सांगितलं की इथे खोल्या वगैरे पण सगळ्यांना आहेत, परिक्रमावासींना राहायला जेवण वगैरे व्यवस्थित आहे. तर मला त्या क्षणी तर असं वाटलं की आपण इथेच राहावं बद्रिकाश्रममध्ये. खूप छान वाटलं. आणि मग तिथले सगळे बद्रिकाश्रममधले छोटे छोटे देवळं वगैरे असे होते ते पाहिले. आणि मग मला लक्षात आलं की बद्रिकाश्रम म्हणजे जे आपण बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे जो भाग आहे, चारधाममधले एक बद्रीनारायण ज्याला म्हणतात. तर ज्या लोकांना तिथे जाता येत नाही, तर त्या लोकांनी ह्या बद्रिकाश्रमच्या तिथे जो आहे, बद्रीनारायणाचा जो एक देऊळ आहे, म्हणजेच विष्णू महाराजांचं, विष्णुदेवांचं आपलं जे देऊळ आहे, तर तिथे जरी भेट दिली तरी तेच पुण्य मिळतं असं म्हणलं आहे. आता ते पुण्य मिळतं किंवा कसं ह्या गोष्टी सगळ्या जरी वेगळ्या असतील तरी मला तो आश्रम मात्र खूप आवडला आणि तिथं राहायची इच्छा झाली. फक्त थोडंसं असं वाटायला लागलं की आता ह्या चांदोद गावी जाण्यासाठी कुठली वाहन व्यवस्था तर काही होत नाही आपली आणि चालण्याचे गोष्टी म्हणजे कठीणच झालेल्या आहेत आता दिवसेंदिवस. त्यामुळे आता हे बाबाजी आपल्याला नेतात आहे तिथपर्यंत तर आपण जाऊया आणि वाटेतली तीर्थही पाहणं होईल त्या निमित्ताने, नाही तर ती पण बघणं होणार नाही. पण मनाशी मात्र ठरवलं की पुन्हा कधीतरी आपल्याला संधी मिळाली तर या आश्रमामध्ये नक्की राहायचं. आणि मग तिथलं दर्शन घेतलं. तर ते व्हिडिओ तुम्ही आता ह्याच्यापुढे बघा. पंचधातूची मूर्ती ही गणपतीची बद्रिकाश्रममध्ये. बद्रीनारायण. ऊपर का नाम भी ले लो। हाँ हाँ, ये भी बहुत सुंदर है मूर्ति। ये है हरिहर भगवान। ये अर्धनारी नटेश्वर जैसा है लग रहा। अर्धनारी नटेश्वर। हाँ हाँ। प्रवृत्त शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरण विधुसुरांगी पीठ भुजंग राजमालय निरुद्ध जाटकोटक श्रिये चिराये जायतां चकोर बंधु शेखर। बद्रिका आश्रम. एवढं सुंदर वातावरण आहे इकडे. ये सब पानी में तोड़ दिया तो बहुत अच्छा था। हाँ, सब ये है सीमेंट का करा हुआ सब तोड़ दिया। पानी ऊपर तक आया था और यहाँ तक पानी आता है, यहाँ तक आता है। बाप रे बाप. ये सब चाणोद, अब की बार तो चाणोद के आपको बताऊंगा मैं। हाँ, कि वहाँ तक पानी आया है। बोले कि